नमस्कार, स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी 12 क्रोशिया विणले आहेत। 15 चेन बनवले होत्या आणि साईडचे 3 चेन सोडून 12 क्रोशियाची घरं विणलेली आहेत। तर पुढे इथे आपल्याला काय केलेलं आहे, मी साईडला असे 3 क्रोशिया विणलेले आहेत, मध्यभागी 6 चेन सोडलेले आहेत आणि परत साईडला 3 क्रोशिया सोडलेले आहेत। तर आपल्या वरती सेम ह्या क्रोशियावरती असेच हे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला 6 चेन बनवायचे आहेत। या 6 चेन इथे मध्यभागी चेन मध्ये आपल्याला किंवा 3 क्रोशियाच्या मध्यभागी इथे आपल्याला इथं हे चेन विणून घ्यायचे आहे। परत आपल्याला इथे 5 चेन बनवायचे आहेत। या 5 चेन इथे आपल्याला या चेनच्या साईडच्या या चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे। परत आपल्याला सेम 5 चेन विणायचे आहेत आणि या चेनच्या एकदम वरील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत आणि याच चेनच्या वरील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। असे एकूण आपल्याला इथे हे 4 झाले, तर अशा 5 स्टेप विणायचे आहेत। हे असं विणल्यानंतर इथे आपल्याला परत क्रोशिया विणायचा आहे। तर ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे सेम या क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत। इथे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत। त्यानंतर ह्या चेनच्या एकदम वरील चेनमध्ये आपल्याला चेन विणून घ्यायची आहे, जेणेकरून हे असं तयार होईल। त्यानंतर परत 3 चेन विणायचे आहेत आणि ह्या क्रोशियावरती सेम क्रोशिया खालीलप्रमाणे विणून घ्यायचे आहेत। सेम पुढे याचप्रमाणे असं विणायचं आहे। तर ही अशी तोरणपट्टी बनवलेली आहे। आपल्याला 6 चेन बनवायचे आहेत आणि हे क्रोशियाचं घर सोडायचं आहे। दुसऱ्या क्रोशियाच्या घराच्या मध्यभागी इथे आपल्याला चेन विणायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला एकूण 4 चेन विणायचे आहेत। खालील ह्या चेनमधून चेन विणून घ्यायची आहे। नंतर पुढे इथे आपल्याला खाली ह्या क्रोशियाच्या घरामध्ये चेन विणायची आहे। नंतर पुढे इथे आपल्याला परत 6 चेन विणायचे आहेत। पुढील ह्या क्रोशियाच्या चेनमध्ये इथे चेन विणून घ्यायची आहे। सेम पुढे पण इथे आपल्याला वरती 4 चेन बनवायचे आहेत। चेनमधून चेन विणून घ्यायची आहे आणि याच क्रोशियाच्या घरामध्ये चेन विणायची आहे। परत पुढे सेम आपल्याला 6 चेन विणायचे आहेत। सेम याप्रमाणे पुढे विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत। मध्यभागी इथे चेनमधून चेन काढायची आहे। इथे आपल्याला परत 6 चेन द्यायचे आहेत। या 6 चेन इथे आपल्याला या चेनमध्ये चेन विणायची आहे। इथे आपल्याला
परत इथे 4 चेन विणायचे आहेत आणि चेनमधून चेन विणून घ्यायची आहे। ही चेन ह्या चेनमधून काढून घ्यायची आहे। त्यानंतर परत 6 चेन विणायचे आहेत। समोरील ह्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। विणल्यानंतर 4 चेन बनवायचे आहेत आणि सेम ह्याप्रमाणेच इकडे चेनमधून चेन काढून घ्यायची आहे। चेनमध्ये चेन विणायची आहे पुढील आणि पुढील 6 चेन विणायचे आहेत। असं हे विणत जायचं आहे आणि मध्यभागी आल्यानंतर इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत। इथे चेनमध्ये चेन विणायची आहे आणि सेम खालीलप्रमाणेच आपल्याला वरती विणायचे आहे। त्यानंतर शेवटी आल्यानंतर साईडला आपल्याला ह्या चेनमध्ये मध्यभागी चेनमधून चेन विणायची आहे आणि वरील चेन बनवायचे आहेत 5 आणि सेम याचप्रमाणे पुढे विणत जायचं आहे। पुढील 6 चेन विणायचे आहेत। सेम खालीलप्रमाणे वरती विणत जायचं आहे। शेवटी इथे विणत आल्यानंतर परत 5 चेन बनवायचे आहेत। मध्यभागी या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। इथे कट करून घ्यायचं आहे आणि सेम याचप्रमाणे इकडे पण विणायचं आहे आपल्याला। असं सर्व बाजूने विणून घ्यायचं आहे आणि गोंडे लावून घ्यायचे आहेत। असे हे तोरण तयार झालेले आहे। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।